T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना आहे आणि तरीही माझ्या आवाजामध्ये उत्साह नाही आहे. कारण अगदी साधं आहे. भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पाडाव झालेला आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा हा अंतिम सामना होणार आहे. क्रिकेट पत्रकार म्हणून कुठल्याही वर्ल्ड कपला गेल्यानंतर संपूर्ण वर्ल्ड कप कव्हर करायचा, ज्याच्यामध्ये भारताचा पाठलाग करायचाच, परंतु उपांत्य फेरीचे दोन्ही सामने कव्हर करायचे, फायनलचा मॅच कव्हर करायची आणि मगच परत यायचं, हे मी नेहमी ठरवलेलं असतं. म्हणून आज क्रिकेटप्रेमी म्हणून, क्रिकेट पत्रकार म्हणून मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती हजर आहे, तुमचा प्रतिनिधी म्हणून. हा सामना रंगतदार होणार आहे. दोन्ही संघ वेगवेगळ्या पद्धतीने अंतिम फेरीत आलेले आहेत. पाकिस्तान संघाने मिळालेल्या कमाल संधीचं सोनं केलं हे विसरून चालणार नाही आणि ते मान्य करायला लागेल. उलट पक्षी इंग्लंड संघाने दमदार खेळ केलेला आहे. हरले ते एक मॅच हरले, परंतु त्या सामन्यामध्ये आयर्लंडने त्यांना जेव्हा पराभूत केलं तेव्हा डकवर्थ लुईस नावाच्या इंग्लंडच्याच एका जोडीने इंग्लंडच्याच टीमचा पाडाव केलेला होता. 5 रन त्यांना काहीतरी कमी पडलेल्या होत्या डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे. तो एक अपघात सोडला तर इंग्लंडचा खेळ हा खरोखर चांगला राहिलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये कागदावरती पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाबतीत बलाबल सारखा आहे असं मी आत्ता तरी म्हणणार नाही. अभ्यास केल्यानंतर, खेळ पाहिल्यानंतर इंग्लंडचं पारडं मला किंचित जड वाटतं. मेथड वर्सेस मॅडनेस असा सामना मला वाटतोय. मेथड म्हणजे इंग्लंड, मॅडनेस म्हणजे पाकिस्तान. हर्षा भोगले फार छान म्हणतो, पाकिस्तान टीमला सगळं शांत, सगळं छान असलं की परफॉर्मन्स करायला जमत नाही. त्यांची पाठ जी आहे ती भिंतीला टेकली, त्यांच्यावरती कुणीतरी आक्रमण केलं की मग ते पेटून उठतात आणि मग टॉप परफॉर्मन्स देतात. भारताविरुद्ध त्यांचा पराभव झाला. झिम्बाब्वे विरुद्ध त्यांनी सामना गमावला आणि मायदेशी जायला निघालेल्या संघाला एकदम नेदरलँड्सनी जीवदान दिलं. परंतु सेमीफायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध जो खेळ केला तो टॉप क्लास होता. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी न्यूझीलंडला अक्षरशः नेस्तनाबूत करून टाकलं. इंग्लंडनी सेमीफायनलचा सामना भारताविरुद्ध कसा जिंकला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझ्या मते काही महत्त्वाचे मुद्दे या फायनल मॅचच्या जय पराजयाच्या बाबतीत कसे महत्त्वाचे ठरतील हे तुम्हाला सांगतो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हा सामना पहिल्या 6 ओव्हरचा आहे. पहिले 6 ओव्हर बॅटिंग कुणी करू देत, बॉलिंग करू देत, फरक पडत नाही, परंतु त्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये इम्पॅक्ट कसा होतो याला महत्त्व राहील. एकीकडे बाबर आझम, रिझवान यांनी तुफान कामगिरी सलामीला जाऊन केलेली आहे. T20मध्ये ओपनिंग पार्टनरशिप सातत्याने इतकी चांगलं करणं कोणालाही जमलेलं नाही आहे जे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे इंग्लंडचे बॉलर्स ह्या ओपनिंग पेअरला कसं रोखू शकतात याला खूप महत्त्व आहे. वोक्स आहे, ख्रिस जॉर्डन आहे आणि त्याचबरोबर त्यांचे चांगले स्पिनर्स आहेत, बेन स्टोक्स आहे. परंतु ह्या बॉलिंगमध्ये खूप धार आहे असं मला वाटत नाही. अर्थात इंग्लंडच्या स्पिनमध्ये जबरदस्त ताकद आहे. आदिल रशीद हा खूप महत्त्वाचा बॉलर ठरणार आहे. परंतु मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमला सुरुवातीच्या काळामध्ये जर का पार्टनरशिप करता आली, पाकिस्तानचं पारडं जड होत जाईल. जर का त्यांना सुरुवातीला रोखता आलं, पहिल्या 10 ओव्हरमध्ये रोखता आलं भारताला जसं त्यांनी रोखलं, तर मग इंग्लंडकडे हळूहळू पारडं झुकायला लागेल. जर इंग्लंड बॅटिंग करतं आहे त्यावेळची परिस्थिती बघा. शाहीन शाह आफ्रिदी अप्रतिम बॉलिंग करतो आहे, ओव्हर दी विकेट येतो, म्हणजे मी फ्रेमच्या थोडा इकडं जातो, ह्या बाजूनी तो येतो, त्याचा बॉल हवेत बाहेर जातो, टप्पा पडून किंचित आत येतो आणि त्यामुळे बॅट्समनला वाटतं की मला आता तो इकडं खेळता येईल. फिनचं काय झालं बघा, पहिल्या बॉलला बाउंड्री, दुसऱ्या बॉलला LBWचं अपील, तिसऱ्या बॉलला परत LBWचं अपील आणि तो आऊट. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदीच्या या टॅक्टिक्सला बटलर आणि हेल्स कसं तोंड देतात हे बघायला लागेल. शाहीन शाह आफ्रिदीला सुरुवातीच्या स्पेलमध्ये जर का यश मिळालं, पाकिस्तानला एकदम विजयाचा मार्ग पकडता येईल. परंतु जर बटलर आणि हेल्सनी भारतीय बॉलर्सचे जे हाल केले तसे पाकिस्तानच्या बॉलर्सचे पहिल्या 6 ओव्हरमध्ये हाल केले, सगळी परिस्थिती बदलून जाईल. कारण इंग्लंडकडे बॅटिंगची डेप्थ म्हणजे विहिरीत पडल्यासारखी खोल आहे. प्रचंड प्रमाणात बॅटिंग आहे त्यांच्याकडे. ख्रिस वोक्सच्या नावावरती टेस्ट मॅचमध्ये शतक आहे, हे विसरू नका तुम्ही. इतके त्यांच्याकडे बॅट्समन आहेत आणि सगळे बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो पहिल्या 6 ओव्हरचा हा खेळ आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो,
आदिल रशीदनी भारताविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 20 रन्स देऊन सूर्यकुमार यादवची विकेट काढली. ही कामगिरी म्हणजे एखाद्या फलंदाजांनी शतक केल्यापेक्षा कणभरही कमी नाही आहे. शादाब खानचा परफॉर्मन्स, आदिल रशीदचा परफॉर्मन्स हा त्या टीमसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मोईन अली दिसायला साधा दिसतो, अत्यंत चाणाक्ष, भरपूर T20चा अनुभव असलेला खेळाडू आहे. दिसायला साधा दिसत असला तरी तो टकाटक बॅटिंग करतो. बाकी काय सांगू तुम्हाला. चेन्नई सुपर किंग्सचा कप्तान महेंद्रसिंग धोनी मोईन अलीला 3 नंबरला बॅटिंगला पाठवतो. अजून काही पावती देऊ मी तुम्हाला? नाही द्यायला लागणार. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने रविवारच्या दिवशी प्रचंड पावसाची शक्यता आहे. प्रचंड, थोडका नाही, प्रचंड. बातमी तर अशी सांगितली जाते की रविवारी मॅच होणार नाही. सोमवारी रिझर्व्ह डेला मॅच होईल. त्याच्यासाठी सुद्धा 4 तासाचा खेळ हा वाढवला गेलेला आहे ICCकडनं, की जेणेकरून 5-5 ओव्हरची कवेना मॅच व्हावी. ही परिस्थिती आत्ताची आहे तुम्हाला सांगतो. या सगळ्याचा जर का विचार केला तर माझ्या मते हा अंतिम सामना जेवढा मैदानावरती खेळाडूंमुळे रंगणार आहे तेवढाच पर्जन्य राजावरती सुद्धा अवलंबून आहे. मेथड वर्सेस मॅडनेस मी एवढ्याकरता म्हणलं की एकीकडे इंग्लंड म्हणजे अत्यंत व्यवस्थित प्लॅन करून मैदानावरती त्याचं चित्र उमटवणारी टीम आहे. दुसरीकडे पाकिस्तान म्हणजे बिनधास्त बेधडक क्रिकेट खेळणारी टीम आहे. अंतिम सामना जर का झाला तर कोणाला सपोर्ट करायची गोष्ट नाही आहे, क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. वाईटात चांगलं एवढंच बघायचं आहे की या मॅचमध्ये टेन्शन नाही आहे. कुणी जिंकू देत कुणी हरू देत, आपल्याला तसा भावनिक फरक पडत नाही. म्हणून क्रिकेटचा आनंद लुटूयात. तुम्हाला कुठल्या संघाचं पारडं जड वाटतं? तुम्हाला कुठला बॅट्समन कुठला बॉलर हा महत्त्वाचा वाटतो? मला जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.